आज मी एवढी ढसाढसा का रडले आणि मला कोणी रडवलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे. पहा, कधी कधी असं होतं, लहान मुलांनाच नाही पण मोठी माणसांना सुद्धा ना त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. असं काहीसं वेगळं खाऊ वाटतं, कारण त्याच भाज्या खाऊन तोंडाला पण चव येत नाही. आज मग मस्त असं मी सांबर आणि भातचा बेत केला होता. तसं शौर्याला ना सांबर भात खूप जास्त आवडतो. येताना हे थोडेसे भाजीला घेऊन आले होते आणि येताना सांबर मसाला सुद्धा सांगितला, कारण तो घरामध्ये शिल्लक नव्हता. शौर्याचं असे त्याला पंक्तीमध्ये जेवायला खूपच आवडतं. मग तो भलेही 2-3 घास का खाईना, पण घरी आल्यावरती त्याचं हेच असतं 8 ते 10 दिवस, आई सांबर भात एकच नंबर होता आणि तू पण बनव. तर आज ना मी सांबरची रेसिपी काही डिटेलमध्ये शेअर करत नाही, कारण जेवढ्या माझ्याकडे अवेलेबल भाज्या होत्या तेवढ्याच मी त्यामध्ये टाकल्यात. शेवग्याच्या शेंगा नव्हत्या आणि ह्या कांद्याने मला एवढं रडवलं, म्हणजे रोज भाजी करताना हा कांदा मला रोज रडवतो. एवढं मला कोणीच कधी रडवत नसेल एवढं रडवतो तो. त्यानंतर ना सांबरला फोडणी द्यायला घेतली. तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण ते तडतडलं की त्यामध्ये मग कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोड्याशा ना मी 1-2 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या होत्या उभ्या तशाच. त्यानंतर ना सांबर मसाला, थोडीशी मिरची पावडर आणि हळद असं एवढंच ऍड केलं होतं. आणि ज्या मी ना सगळ्या भाज्या डाळीसोबत शिजायला लावलं होतं, मग त्या टाकून घेतल्या आणि छान असं सांबर बनवलं. आता सांबर आणि भातवरती काय माझं जेवण होणार नाही, कारण बेबीला फीड करावं लागतं. मग दूध द्यायला पण तेवढीच मदत झाली पाहिजे, त्यासाठी परत भाजी चपाती करायची होती. मग परत छान अशा चपात्या बनवल्या आणि मस्त असं वांग्याची थोडीशी सुकी भाजी बनवली. तुम्ही कशी बनवता वांग्याची भाजी, पण अशी बनवली ना खूपच छान होते. मस्त अशा चपात्या बनवल्या. खूप जणींनी मला कमेंट केल्या होत्या की तुझ्या खूप मोठ्या मोठ्या चपात्या असतात, पण मी फास्ट चपात्या होतात ना, मग कारण की बेबी पण उठतं, त्यामुळे मी तशी पहिल्यापासूनच मोठ्या मोठ्या चपात्या बनवते. त्यानंतर छान असं जेवण केलं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.